हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे जन्माष्टमी, तर सर्वांना जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करत। तर हा ड्रेस बनवलेला आहे, त्याच्यासोबत मुकुट बनवलेला आहे मी आज। आणि आजचा जे नाश्ता आहे तो तांदळाच्या पिठाचा आहे। तर त्यामध्ये मी कांदा, टोमॅटो वगैरे तुम्हाला जेवढं टाकायचं तुम्ही टाकू शकता। आणि छोटे छोटे जे आहे डोसे म्हणा किंवा उत्तप्पम म्हणा ते तुम्ही बनवू शकता। तेथे सॉसबरोबर मी आज केलेलं आहे, कारण आज भरपूर जण उपवास करतात श्रीकृष्णाचा। तर आता मुलं आहे, हस्बंड वगैरे जे आहे त्यांना नाश्ता पाहिजे, तर इथे नाश्ता तयार केलेला आहे मी। हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे गोकुळाष्टमी आणि आजची सगळ्यांच्या घरी गोकुळाष्टमीचं ती तयारी आहे, ती चालू राहते। कुणाकडे कानोबा बसतात 3 दिवस, म्हणजे आज बसतात, उद्या जेवण करतात, म्हणजे उद्या काला मग विसर्जन केल्या जाते। आणि आता आजची तयारी, कालचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। कृष्णाचा ड्रेस मी जो शिवला आहे तो, आणि फेटा पण खूप छान झालेला आहे। तर आजची पूजा, आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा, मी कशा प्रकारे आजचा प्रसाद काय बनवले जाते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी। तर चला आता बेलपत्र वगैरे तोडून होती आणि पूजा करायची आहे। आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा। आणि साधा सिंपल आहे, काहीतरी झटपट बनवायचं होतं आणि वेळ पण झालेला होता खूप। तर तांदूळाचं पीठ जर असेल तर काहीही पदार्थ आपण बनवू शकतो, त्यात आलू वगैरे टाकून किंवा सगळे भाज्या वगैरे मिक्स करून। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आणि आता पूजा, आजची तयारी, तर आजचा सगळ्यांचा उत्साह गोकुळाष्टमीचा। तर चला, आणि आता पूजा करायसाठी फूल पण खूप छान आलेलं आहे जास्वंदाचं। तर आता इथे सकाळचं सगळे कामं झालेले आहेत। हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आहे गोकुळाष्टमी आणि आजची पूजा, कारण प्रत्येकाच्या घरी गोकुळाष्टमी साजरी केल्या जाते। तर आज आहे जन्माष्टमी, तर जन्माष्टमीसाठी खास प्रसाद तिथे धने घेतलेले आहेत मी। धन्याची पावडर, सुंठ पावडर, साखर बारीक करून ठेवलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, आणि इथे आहे वेलची वगैरेची पूड आणि साखर बारीक करून ठेवलेली आहे। आणि इथे आहे ड्रायफ्रूट्स। तर आता हे आपल्याला सर्वात पहिले तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचे आहे, काजू आणि बदाम आणि किशमिश। नंतर तिथे मी खसखस पण घेतलेलं आहे, तिथे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप आणि सुगंध खूप छान येतो प्रसादाला, आणि हे घरी बनवलेलं तूप आहे गाईचं। तर इथे आता छान भाजून घेते मी, आणि हा प्रसाद देवाला खूप आवडतो। तर पंजिरी पण म्हणू शकता तुम्ही, किंवा सुंठ वडासुद्धा म्हणू शकता। तर सुंठ वडा हा सुंठाचं प्रमाण जास्त असते, आणि धण्याचं बनवतात, तर ती धण्याची पंजिरी पण म्हणतात। तर इथे आता तुपामध्ये मी टाकलेले आहे धणे। तर आपल्या इच्छेनुसार किंवा किती आपल्याला बनवायचा आहे प्रसाद त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे धणे मी 1 वाटी घेतलेला आहे, आणि खोबरं वगैरे इथे छान तूप टाकून घेतलेलं आहे, तुपामध्ये छान थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तर इथे खोबरं पण मी मिक्स केलेलं आहे, आणि हे पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे धण्याच्या सोबतच, आणि किशमिश पण टाकलेलं आहे। तर छानपैकी थोडंसं सुगंध पण छान येतो भाजल्यानंतर तुपामध्ये। तर हे छान भाजून घेते मी, तुम्हाला दाखवते। आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये साखर, आणि इथे मी ड्रायफ्रूटची पूड पण केलेली आहे, वेलचीची पूड वगैरे जी आहे ती, आणि सुंठ घेतलेली आहे, सुंठ आणि साखर। आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर। तर हा झाला सुंठ वडा पण तयार झालेला आहे प्रसाद, किंवा पंजिरी पण म्हणू शकता। तर अशा प्रकारे, आणि तुळशीचं पान टाकल्यानंतर हा प्रसाद पूर्ण झालेला आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाला जे आवडते ते, तर हे आहे साय फुलवून ठेवली होती मी, आणि आता याचं बनवते आहे लोणी। कारण आज जन्माष्टमी आहे, तर कृष्णाच्या सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे लोणी। तर हे ताजंच लोणी बनवलेलं आहे। तर संध्याकाळची पूजा पण नक्की तुम्ही बघा। तर इथे बघू शकता, आता प्रसाद काढून ठेवते मी प्रसादासाठी, आणि बाकीचं जे लोणी आहे ते तापवून घेते। तर व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।